जाऊ. धन्यवाद येशू, आज तू पुन्हा एकदा आम्हाला एकत्र केलं. आम्ही जे काही वचन घेऊ पवित्र आत्मा तू सहाय्य कर, कृपा पुरव. आज जे वचन ऐकत आहे ती प्रत्येक व्यक्ती स्पर्श केला जाऊ दे, आशीर्वादित होते प्रभू. वचन घेण्यासाठी कृपा पुरव, तुझ्या पवित्र आत्मेने तू चालव. आणि प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करत आहे म्हणून देवा तू आम्हाला ऐक. प्रेज लॉर्ड. बायबल सांगत आहे की थोडक्यात विश्वासू राहा म्हणजे आणखी देण्यात येईल. प्रेज लॉर्ड. जर प्रभूने तुम्हाला थोडकं आशीर्वाद दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये काय राहायचं? विश्वासू राहायचं. म्हणून अजून आशीर्वाद प्रभू आम्हाला देतो. आणि म्हणून आम्हाला या जगामध्ये जगत असताना एक प्रभू बरोबरचा विश्वासू जीवन जगायचं आहे. कसं जीवन? विश्वासू जीवन. आज आपण या वचनांमध्ये, या बायबलमध्ये देवाच्या पवित्र आत्म्याबद्दल आम्ही शिकणार आहोत. प्रेज लॉर्ड. तर सगळ्यात महत्वाचं तर बायबल असं सांगत आहे, सगळ्यात महत्वाचं आपण वचन काढूया. योहान शुभवर्तमान 3रा अध्याय. योहान शुभवर्तमान 3रा अध्याय. या वचनामध्ये असं दिलेलं आहे. योहान शुभवर्तमान 3रा अध्याय काढू सर्वांनी. योहान शुभवर्तमान 3रा अध्याय काढलं. बघा या वचनात असं दिलेलं आहे, जसा 14 वचन, 3रा अध्याय 14 वचन. जसा मोशेने रानात साप उंच केला तसेच मनुष्याच्या पुत्राला उंच केलं पाहिजे. कुणाला उंच केलं पाहिजे? मनुष्याच्या पुत्राला. जसा मोशेने रानामध्ये साप उंच केला तसं मनुष्याच्या पुत्राला उंच केलं पाहिजे. येशू हा देवाचा पुत्र होता पण जगामध्ये तो मनुष्याचा पुत्र होता. प्रेज लॉर्ड. जगामध्ये एक मनुष्य म्हणून आला होता म्हणून तो मनुष्याचा पुत्र असं म्हणण्यात आला आहे. कारण प्रभूचं वचन असं सांगतं तो एक पूर्ण देव पण होता आणि पूर्ण एक मनुष्य पण होता. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून ह्या पृथ्वीवर आम्हाला कुणाला उंच करायचं आहे? प्रभूला. जसा मोशेने रानात सापाला उंच केलं. साप कशाचं प्रतीक आहे? सैतानाचं. पण ह्या सापाद्वारे अनेक लोक मेले होते. जेव्हा मोशे ज्या वेळेस रानामध्ये होता, जंगलामध्ये होता आणि बायबल सांगतं विषारी साप सोडण्यात आले. का सोडण्यात आले? तर ते कुरकुर करत होते, देवाच्या विरोधात बोलत होते, देवावर विश्वास ठेवून जंगलामध्ये प्रवास करत नव्हते अनेक गोष्टीमुळं. आणि बायबल सांगतं की ते अगदी साप सोडण्यात आले, विषारी साप सोडण्यात आले आणि काय झालं होतं की त्या लोकांना डसताच तो साप ते लोक मरत होते. आणि परमेश्वराने जेव्हा अब्रामाने मोशेने जेव्हा प्रार्थना केली की प्रभू हे साप यांच्यापासून दूर कर, हे मरण यांच्यापासून दूर कर, तेव्हा बायबल मध्ये काय दिलेलं आहे की परमेश्वराने काय युक्ती सांगितली की तू काय कर, साप एका काठीवर टाक आणि जो कोणी त्या सापाकडे पाही तो वाचला जाईल. म्हणजे सापावर काय होतं माहिती का? साप पाहिल्यानंतर का हे आमचं मृत्यू आहे, हा आमचा श्राप आहे, याच्यामुळे आम्ही मेलो, याच्यामुळे आमच्यामध्ये मरण आलं. बायबल मध्ये दिलेला आहे सापाकडे पाहण्याचा उद्देश तो होता. जसा आज आपण येशूकडे पाहिलं तर येशूने आमचे श्राप घेतलं, येशूने आमचं मरण घेतलं, येशूने आमच्या सगळ्या वाईट गोष्टी, आमचे पाप त्याने स्वतःवर घेतलं, असं आम्हाला याच्याद्वारे पाहायला मिळतंय. कारण ते कुणामुळे मरत होते? सापामुळे मरत होते. का? साप त्यांच्यामध्ये आलं, त्यांच्या पापामुळे आलं. मृत्यू कशामुळे आलं? पापामुळे आलं. म्हणून आज बायबल सांगतं जसा मोशेने साप उंच केला तसा मनुष्याच्या पुत्राला उंच केलं पाहिजे. कुणाला उंच केलं पाहिजे? आज पहिली गोष्ट प्रभू येशूला आम्हाला यासाठी उंच करायचं आहे की त्या वधस्तंभावर आमचे पाप आहेत, आमचे अपराध आहे, आमचे श्राप आहे, आमचं मरण आहे, आमचा मृत्यू आहे, आमची शिक्षा आहे आणि आम्ही मोकळे गेलो आहोत यासाठी. आणि वधस्तंभाला यासाठी उंच करायचं आहे, येशूला आम्हाला यासाठी उंच करायचं आहे. 15 वचन. यासाठी की ज्याच्यावर कोणी विश्वास ठेवतो, ज्याच्यावर कोणी विश्वास ठेवतो त्याच्या ठाई सर्व कालचे जीवन असावे. म्हणजे येशूला आम्हाला यासाठी उंच करायचं आहे की जेव्हा लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील त्यांच्या ठाई काय राहील? सर्वकालीन जीवन.
एक गोष्ट लक्षात ठेवायची, येशूला आम्हाला यासाठी उंच करायचं आहे, येशूला यासाठी आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे का येशूवर विश्वास ठेवा, येशू तुम्हाला जीवन देतो, येशू तुमच्या अपराधांची क्षमा करतो, येशू तुम्हाला सर्व तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो, तुम्हाला आशीर्वाद देतो आणि जो कोणी मग त्याच्यावर विश्वास ठेवी त्याला जीवन मिळेल. जसं तुम्ही मोशेने जसा रानामध्ये साप उंच केला तसा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच करा, म्हणजे आमची सेवा आहे मनुष्याच्या पुत्राला उंच करण्याची. यासाठी तुम्ही उंच करा का जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला काय मिळेल? सर्वकालीन जीवन. म्हणजे तुम्ही जेव्हा येशूला उंच करा आणि जेव्हा लोकांना ते जीवन मिळेल तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिक आशीर्वादित व्हाल. लोकांना जीवन आमच्याद्वारे मिळणार आहे जेव्हा आम्ही येशूला उंच करू तेव्हा. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्यासाठी आम्हाला गरज आहे देवाच्या पवित्र आत्म्याची, कारण देवाच्या पवित्र आत्म्याशिवाय आम्ही देवाला उंच नाही करू शकत. देवाच्या पवित्र आत्म्याशिवाय आम्ही देवाला उंच करू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला म्हणायचे की प्रभू तुझा पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करो, प्रभू तुझा पवित्र आत्मा आम्हाला शिकव, पवित्र आत्मा आम्हाला प्रार्थना करण्यासाठी सहाय्य करो, पवित्र आत्मा आम्हाला वचन वाचण्यासाठी सहाय्य करो, पवित्र आत्मा आम्हाला वचन समजण्यासाठी सहाय्य करो, कारण तो आमचा सहाय्यक आहे. येशू काय म्हटलेलं आहे योहान 16 मध्ये, काढूया आपण वचन. यामध्ये प्रभू येशू काय म्हटलेलं आहे की ज्या प्रभूला आम्ही उंच करतो तोच प्रभू काय म्हटलेला आहे योहान 16 मध्ये. आज आपण बघणार आहोत पवित्र आत्म्याबद्दल, कारण पवित्र आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे. प्रेज द लॉर्ड. जिथं देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे. जिथं जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याविषयी ऐकाल तुम्हाला मोकळीकता मिळेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. योहान शुभवर्तमान 16वा अध्याय, काढूया आपण वचन. पहिलं वचन, तुम्ही अडखळले जाऊ नये म्हणून मी तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत, ते तुम्हा समाजस्थानाच्या बाहेर घालवतील. आणखी अशी वेळ येत आहे की जो कोणी तुमचा जीव घेईल त्याला असे वाटेल का आपण देवाला सेवा अर्पण करीत आहोत. या ठिकाणी येशूने आम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की तुम्हाला चर्चच्या बाहेर ते घालवतील, तुमचं चर्च तुम्हाला बंद करायला लावतील, कारण त्यांना काय वाटतं अशी वेळ येत आहे की जो तुमचा जीव घेईल त्याला असे वाटेल की आपण देवाला सेवा अर्पण करत आहोत. कोणत्या देवाला? जे त्या देवावर विश्वास ठेवतात त्यांना काय वाटतं यांचा जीव म्हणजे आम्ही देवाला अर्पण देत आहोत आमच्या देवासाठी. ठीक आहे, प्रभूने अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. पहिली दुसरी गोष्ट आणि तिसरं, आणि ते तुम्हाला असे करतील कारण त्यांनी बापाला आणि मलाही ओळखले नाही. पण या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत यासाठी की त्यांची वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला ह्या सांगितल्या होत्या याची आठवण तुम्हाला व्हावी. या आरंभापासून मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या नाहीत, कारण मी तुमच्या बरोबर होतो. परंतु ज्याने मला पाठवले त्याच्याकडे आता मी जातो. तो कोठे जातो असं तुम्हाला कोणी विचारत नाही. पण या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत म्हणून तुमचे अंतःकरण दुःखाने भरले आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो, मी जातो हे तुमच्या हिताचं आहे, कारण मी न गेलो तर पाराक्लेत तुमच्याकडे येणार नाही. पण जर मी गेलो तर त्याला मी तुमच्याकडे पाठवी. प्रेज द लॉर्ड. कुणाला तुमच्याकडे पाठवी? पवित्र आत्म्याला. पवित्र आत्म्याला. आणि आपण डायरेक्ट 12 वाचूया. अद्याप मला पुष्कळ गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, परंतु आता तुमच्याने त्या सोसणार नाही. 13, तरी जेव्हा तो म्हणजे खरेपणाचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला वाट दाखवून सर्व खरेपणात नेईल, कारण तो आपल्या आपण बोलणार नाही. तो जे काही ऐकेल तेच तो बोलेल, होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळविल. तो माझा गौरव करील, कारण जे माझे त्याच्यातून घेऊन ते तुम्हाला कळविल. आणि जे काही बापाचे आहे ते सर्व माझे आहे, म्हणून मी म्हणालो की माझे त्यातून तो घेतो आणि ते तो तुम्हाला कळवी. लक्षपूर्वक ऐका. या ठिकाणी प्रभूचा आत्मा देव आम्हाला शिकवत आहे की खरेपणाचा आत्मा येईल, तुम्हाला सर्व दाखवेल, माझ्याकडून घेईल आणि तुम्हाला शिकवेल. प्रेज लॉर्ड. कोण? प्रभू येशू म्हणतो की खरेपणाचा आत्मा मी जातो पण माझा पाराक्लेत तुमच्याकडे पाठवतो. आज आपण ह्या जगामध्ये एकच गोष्टीवर अवलंबून राहू शकतो, ते म्हणजे देवाच्या पवित्र आत्म्यावर.
कारण हा जो काळ आहे देवाचा पवित्र आत्मा, पवित्र आत्म्याचा काळ आहे. प्रेज द लॉर्ड. हे कुणाचं काळ आहे? पवित्र आत्म्याचं. जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रार्थना करू की प्रभू तुझा पवित्र आत्मा आम्हाला पाहिजे. कारण प्रभू येशूने एका वचनात म्हटले की जगातला असा कोणता बाप आहे आपल्या लेकरांनी काही मागितलं असताना त्याला देणार नाही, हो की नाही? म्हणजे जरी तो वाईट आहे तरी त्याला आपल्या लेकरांना चांगलं द्यायचं समजते. कोणता बाप आहे भाकर मागितला असताना धोंडा दे, मासा मागितला असताना साप दे, अंड मागितलं असताना विंचू दे. जगातल्या बापाला आपलं लेकरू जरी वाईट आहे तरी त्याला सगळं चांगलं द्यायचं समजतंय, तर तो तुम्हाला विशेष पवित्र आत्मा देणार नाही. तो पवित्र आत्मा कशासाठी आहे? आम्हाला बोध करण्यासाठी. कशासाठी आहे? आम्हाला शिकवण्यासाठी. प्रभू जे काही सांगतो ते पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो. म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, जेव्हा जेव्हा आम्ही वचन वाचतो, जेव्हा जेव्हा आम्ही स्तुती भक्ती आराधना करतो, आम्हाला प्रार्थना केली पाहिजे का प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला चालव, तुझ्या पवित्र आत्म्याने तू आम्हाला शिकव, तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला वचन घेण्यासाठी किंवा स्तुती करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, वचन समजण्यासाठी पवित्र आत्म्याची आम्हाला गरज आहे. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याची आम्हाला गरज आहे. कारण पवित्र आत्म्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. पवित्र आत्मा आमच्या जवळ नसेल तर आम्हाला प्रार्थना करायची पण इच्छा होणार नाही, वचन वाचायची इच्छा होणार नाही, एकत्र येण्याची इच्छा होणार नाही. पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करणारा आहे. प्रेज द लॉर्ड. आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायचं आहे. बायबलमध्ये दिलेलं आहे की ज्या वेळेस मोशे जंगलातून 40 वर्षाच्या प्रवासामध्ये होता. किती वर्षाचा? 40 वर्षाच्या प्रवासामध्ये होता. आणि हे लोक नेहमी काय करायचे? कुरकुर करायचे, भांडणं करायचे. कधी भाकरी मांसासाठी करायचे, कधी पाण्यासाठी करायचे. मला एक विचार म्हणजे डोक्यामध्ये येतो की जेव्हा हे 40 वर्षामध्ये जंगलामध्ये प्रवास करत होते, कित्येक यांच्यामध्ये भांडणं होत होते. कारण लाखो लोक एकत्र चालले होते. किती? लाखो लोक एकत्र चालले होते. सर्व म्हणजे साधे लोक नव्हते किंवा 10, 15, 20 लोक, 100, 400-500 लोक नव्हते. लाखो लोक चालले होते. यांच्यामध्ये कितीतरी भांडणं होत असतील. तुम्हाला असंच केलं, तुम्हाला तसंच केलं, ते असेच आहेत, ते तसेच आहेत, हो की नाही? एकमेकांमध्ये कितीतरी भांडणं होत असतील, कितीतरी कुरकुर करत असतील. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे एकटा मोशे त्यांना सांभाळत होता, एकटा मोशे त्यांना लीड करत होता, एकटा मोशे त्यांना देवाविषयी शिकवत होता, देवाच्या गोष्टी सांगत होता. आपल्याला ते नेहमी तो म्हणायचा का रे आपल्याला कनान राष्ट्रामध्ये जायचं आहे, दूधमध वाहण्याच्या देशामध्ये जायचं आहे, वचनदत्त भूमीमध्ये जायचं आहे, चला आपल्याला व्यवस्थित जायचं आहे, देवाच्या भयात जायचं आहे, देवाच्या मार्गात चालायचं आहे, देवाच्या उपस्थितीत चालायचं आहे. कितीतरी गोष्टी तो त्यांना शिकवत होता. पण एक दिवस काय झालं माहिती तुम्हाला? मोशे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वैतागला. काय झाला? त्याला खूप राग आला. तो शिकून त्याच्याशी त्यांना बोध करून कारण की तो वैतागला. आणि पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्याच्यावर एक देवाचा आत्मा होता म्हणून तो एवढ्या सगळ्या लोकांना तो शिकवत होता, सांभाळत होता. काय होतं त्याच्यावर? देवाचा पवित्र आत्मा होता त्याच्यावर. पण जेव्हा मोशे म्हटला प्रभू मी ह्या लोकांना सांभाळायला किंवा मी या लोकांना आता शिकवायला मी अशक्त पडत आहे, माझ्यामध्ये आता तेवढी ताकद नाहीये, आता मी नाही करू शकत या सगळ्या गोष्टी, मी यांना नाही घेऊन जाऊ शकत इतक्या त्या 40 वर्षाच्या प्रवासामध्ये त्या राष्ट्रामध्ये. मला माहिती की 40 वर्ष त्या लोकांना का लागले. असं नाही की आता ते मिस्र देशातून बाहेर निघाले आणि मग 40 वर्ष लागले. नाही, ते लोक कनान राष्ट्रापर्यंत येऊन पोहोचले होते, तिथपर्यंत येऊन पोहोचले. आणि त्याच्यानंतर बायबलमध्ये असं दिले की हे लोक काय म्हटले, आता आपल्यामध्ये काही गुप्त हे पाठवा. कुठं पाठवा? या कनान राष्ट्रामध्ये. मग ते सर्व त्या शहराची पाहणी करतील, तिथली फळं कशी आहेत, तिथले लोक कसे आहेत, जायचा रस्ता कोणता आहे, कोणत्या ठिकाणामध्ये आम्ही उतरलं पाहिजे, कोणत्या ठिकाणामध्ये आम्ही गेलं पाहिजे. देवाची इच्छा नव्हती की 12 लोकांनी किंवा 12 वर्षातून 12 लोक त्यांनी निवडले, ह्या 12 लोकांनी त्या कनान राष्ट्रामध्ये गुप्त हेर म्हणून जावे. देवाची इच्छा नव्हती.
तर देव म्हटलं होतं, अरे मी आहे ना तुमच्या बरोबर, तुम्हाला ह्या गुप्तहेराची गरज काय आहे? तुम्हाला ह्या 12 लोकांना मी तुम्हाला आता ऑलरेडी तुम्हाला वचन दिलेलं आहे का मी तुम्हाला त्या देशात घेऊन जाईल. पण हे लोक म्हटले, नाही नाही, आपल्या काही लोकांना पहिले तिथं पाठवा बाबा, तिथे सगळं बघून येऊ द्या आणि सगळी चौकशी करू द्या, तिथले लोक कसे आहेत, तिथले फळं कशी आहेत, खरंच तो दूधमध वाहण्याचा देश आहे का, खरंच तिथे चांगली चांगली फळं मिळतात का, तिथले लोक त्यांच्यावर आपण प्रबळ होऊ शकतो का, कारण तेच आपल्याला मारून तर नाही टाकणार. आणि म्हणून त्यांनी 12 लोक पाठवले. बायबल सांगतं की 12 लोकांतून फक्त 2च लोक असे होते त्यांनी चांगलं वर्तमान आणलं. 10 लोकांनी काय केलं, नाही ती लोक कशी आहेत, धिप्पाड आहेत, राक्षस वृत्तीचे आहेत, ते यांचे संतान आहेत, अनाकांचे संतान म्हणजे राक्षस वृत्तीचे, आपण त्यांच्या पुढे नाकतोड्यांसाठी आहेत, आपण गेलोच तर आपल्याला ते खाऊन टाकतील, आपल्याला मारून टाकतील. अशा प्रकारचे त्यांनी वर्तमान आणलं. आणि दोघ म्हटले, काही जरी असलं तरी देव आपल्या बरोबर आहे, देव आपल्याला तो देश देणार आहे. पण ह्या लोकांनी काय केलं, 10 लोकांवर विश्वास ठेवला, दोघांवर विश्वास नाही ठेवला आणि रडायला लागले, कुरकुर करायला लागले, देवाला सोडायला लागले. हे देवा, तू आम्हाला काय मारायला आणलं का? मिस्रामध्ये काही कबरा नव्हत्या का? तू आमच्या बरोबर कोणती दुश्मनी काढली? तू आमचा द्वेष केला म्हणून आम्हाला मारण्यासाठी हे लोकांच्या हातात द्यायला आणलंस की काय? बायबल मध्ये दिलंय 40 दिवस ते देश हेरायला लागले होते. किती दिवस? 40 दिवस. ते देश हेरण्यासाठी किंवा ते कानाकोपरा त्याचा पाहण्यासाठी 40 दिवस लागले. आणि म्हणून त्यांनी देवावर विश्वास न ठेवल्यामुळे देव म्हटला, परत तांबड्या समुद्राच्या मार्गाने जा, कारण आता तुम्ही 1 दिवसाप्रमाणे 1 वर्ष होईल अशी 40 वर्ष तुम्ही या रानातच भटकत राहा. काय म्हटलं देव? 1 दिवसाप्रमाणे 1 वर्ष होतील. 1 वर्ष म्हणजे तुम्ही तुमच्या पापांची शिक्षा या जंगलामध्ये भोगाल, कारण तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवला. आणि 40 वर्ष ते रानातच भटकत राहिले, तिथंच फिरत राहिले, नाहीतर ते जवळ जवळ आले होते. आमच्या एक अविश्वासामुळे आम्ही देवाच्या वचनांपासून किंवा त्या आशीर्वादापासून दूर होतो. तर मला ह्या गोष्टी यासाठी सांगायच्या आहेत की जो मोशे होता त्याच्यावर देवाचा आत्मा होता. काय होता? देवाचा आत्मा. आणि मोशे सतत त्यांना लीड करायचा, देवाच्या गोष्टीविषयी सांगायचा, का विश्वासात राहा, विश्वासात राहा, आपण देव आपल्या बरोबर आहे, देव आपल्याला सगळ्या संकटापासून सोडवेल, देव आपल्याला सर्व गोष्टी मिळवून देईल, आम्हाला भाकर खाऊ घालेल, आम्हाला खडकातून पाणी देईल, सगळ्या गोष्टीची देव आमची काळजी घेईल. पण तरी हे लोक काय करायचे? कुरकुर करायचे. आणि शेवटी मोशे काय झाला? वैतागला. आणि म्हणून बायबल सांगतं की काय झालं, आपण पुढच्या वचनात पाहणार आहोत की मी शेवटी देवाने मोशे वैतागल्यानंतर देवाने काय उपाय केला आज आपण बघणार आहोत. आपण जाणार आहोत गणनाचं पुस्तक, गणना 11वा अध्याय. गणना 11वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून वाचूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहिलं वचन, लोक कुरकुर करीत होते. काय करत होते? लोक कुरकुर करत होते. हा. आणि ते परमेश्वरच्या कानी वाईट बोलणारे असे झाले. काय झाले ते वाईट बोलणारे? म्हणजे आपली कुरकुर कोण ऐकतो? देव ऐकतो. देव ऐकतो. आणि परमेश्वराने ते ऐकले तेव्हा राग पेटला आणि परमेश्वरचा आगळी त्यांच्यामध्ये पेट घेऊन छावणीच्या शेवटास होते ते सगळे त्यांनी जाळून टाकले. काय ते झालं? छावणीच्या शेवटापर्यंत होतं ते सगळं जाळून. तेव्हा लोक मोशे जवळ ओरडू लागले. मोशेने देवाकडे प्रार्थना केली आणि अग्नी विझला. काय झालं मग? अग्नी हा. आणि त्या ठिकाणीचं नाव तबेरा म्हणजे जळणे असे ठेवण्यात आले, कारण परमेश्वरचा अग्नी त्यांच्यामध्ये जळत होता. आणि जो मिस्र लोकांचा समुदाय त्यांच्यामध्ये होता त्याने फारच सोस घेतला. आणि इस्रायल लोकांनी संतानांनी देखील पुन्हा रडत म्हणाले का आम्हाला मांस खायला कोण देईल? कशासाठी रडले ते? मांस खाण्यासाठी. जे मांस आम्ही मिस्रात फुकट खाल्ले होते त्याची आठवण आम्हाला येते. काकड्या, खरबुजे, शाकभाजी, कांदे, लसूण याची आम्हाला आठवण येते. परंतु आता आमचा जीव सुकून गेला आहे, मांडा वाचून आम्हाला काहीच दृष्टीत पडत
नाही. मान्ना ही स्वर्गीय भाकर होती. काय होती ते? मान्ना काय होतं? पण बायबल सांगतं की आता हे मान्ना खाऊन खाऊन काय झाले होते? कंटाळले होते. रोज आपण जर वरण भात डाळ भात दिलं तर आपण काय करू? कंटाळू. त्यांचा जीव म्हणे आम्हाला सुकून गेलाय. यांचं त्या देवाने दिलेल्या वचनदत्त भूमीत जाण्यापेक्षा यांना खाण्यापिण्याचं पडलं होतं. प्रेज लॉर्ड. आपल्यालाही ते पडू शकतं. बायबल सांगतं की त्यांना आठवण आली की मिस्र देशामध्ये आम्ही होतो, आम्ही फुकट आम्ही मांस खात होतो, आम्हाला शाकभाजी मिळत होती, कांदे लसूण सगळं काही आम्हाला इथं फक्त आता मांडणंच आहे. आणि ते सर्व लोक आरडाओरडा करायला लागले, मोशेचा जीवच घ्यायला लागले. तू आम्हाला आणलंच का मिस्र देशातून? काय आहे या रानामध्ये? काय आहे या जंगलामध्ये? मानना वाचून इथं काहीच नाही. पुढे काय झालं माहिती? बायबल मध्ये दिलेलं आहे की हे लोकांचं कुरकुर बघून मोशे वैतागला. बघा 10वं वचन. आणि लोक येथून तिथून आपल्या कुटुंबात प्रत्येक माणूस आपल्या ढेऱ्याच्या दारी असते आणि रडत होते. हे मोशेने ऐकले. काय होते ते? रडत होते. कशासाठी? खाण्यापिण्यासाठी. आणि देवाचा राग पेटला आणि मोशेच्या दृष्टीने ते वाईट होते. मग मोशेने काय प्रार्थना केली देवाजवळ बघा. आणि मग सर्व लोकांचे मग मोशे देवाला काय म्हणाला? 11 वचन बघा. मग मोशे परमेश्वरला म्हणाला, हे सर्व लोकांचे ओझे व्हायला माझ्यावर ओझे घालून तू आपल्या दासाला दुःख का देतोस? त्याने काय प्रार्थना केली देवाजवळ? या सर्व लोकांचे ओझे माझ्यावर घालून तू आपल्या दासाला दुःख का देतो आणि माझ्यावर तुझी कृपादृष्टी का होत नाही? किती वैतागलं बघा ना. देवाशी तू बोलायला लागला, यांचं ओझं तू माझ्यावर घालून तू मला का दुःख देतोस? माझ्यावर का तुझी कृपादृष्टी देवा होत नाही? किती लोक हे त्रासात रडतायत आणि मला किती त्रास देत आहेत. पुढे काय झालं बघा. मी ह्या सर्व लोकांचे गर्भ धारण केले काय? मी यांना प्रसवलो काय? मग तू मला का म्हणतोस की ज्या देशाविषयी मी यांच्या पूर्वजांची शपथ केली तिकडे जसा पाळणारा बाप ताहणे बाळ वाहून नेत असतो तसं तू यांना आपल्या उराशी वाहून ने. चला मोशे काय म्हणते देवाला? यांना मी प्रसवलंय का? मी यांना जन्म दिलाय का? तू मला सांगतो जसं ताहणं लेकरू आपलं बाप जसं वाहून नेतं तसं तू यांना वाहून ने. हे यांचं दुःख तू, यांचं ओझं तू माझ्यावर टाकून मला का तू दुःख देतोयस? किती वैताग लागतो बघा ना. आणि बायबल सांगतं पुढं काय झालं बघा. आणि 13 वचन. आणि या सर्व लोकांना मांस खायला द्यायला मला कुठून मिळेल? कारण हे माझ्याजवळ रडून म्हणाले आम्हाला खायला मांस दे. मी एकटा या सर्व लोकांना वाहायला समर्थ नाही, कारण ते ओझे मला भारी आहे. तू जर मला असे करतोस तर तुझी कृपादृष्टी माझ्यावर असल्यास मला मारून टाक आणि मला माझी दुर्दशा पाहू देऊ नको. काय प्रार्थना तो देवाकडे करतोय? मारून टाक मला. आपण म्हणतोय ना देवाला, मला मारून टाक, मला दुर्दशा बघवत नाही, मला आता सहन होत नाही. तर मी पण अशीच प्रार्थना, मी आता एकटा यांचं ओझं वाहायला समर्थ नाही, मला मारून टाक, मला अजून यांची दुर्दशा पाहू देऊ नको. मग काय झालं माहितीये? परमेश्वर म्हटला मोशे ठीक आहे तू इकडे ये, तू 70 लोक निवड. किती लोक? 70 लोक. आणि बायबल मध्ये असं दिलेलं आहे की मोशेला म्हटलं की मोशे तू 70 लोक निवड, त्यांची एक लिस्ट तयार कर. काय तयार कर? एक लिस्ट 70 लोकांची तयार कर. कारण जो आत्मा तुझ्यावर होता त्यांच्यातला आत्मा मी त्यांच्यावर देईन. 70 लोकांवर जो आत्मा तुझ्यावर आहे तो आत्मा मी या 70 लोकांवर देईन. काय देईन? 70 लोकांवर तो आत्मा मी टाकेन. मग हे 70 लोक काय करतील की हे अनेक लोक जेव्हा कुरकुर करतील, जेव्हा त्रासात असतील, जेव्हा ते अडीअडचणीमध्ये असतील, त्यांच्यामध्ये भांडणं होतील, ते एकमेकांना दोष देतील, त्यांच्यावर कोणत्या संकट येतील, तेव्हा हे 70 लोकांकडे ते येतील. तुझ्या एकट्याकडे नाही येणार. तेव्हा 70 लोकांकडे येतील. कारण त्यांना तू नेम त्यांच्यावर नेमणूक त्यांची करून ठेव. काय करून ठेव? म्हणजे मोशेवरचा जो आत्मा होता तो परमेश्वराने 70 लोकांवर टाकला. इथे काय झाले बघा.
कारण की मोशेने काय प्रार्थना केली का मी एकटाच त्यांचा भार व्हायला समर्थ नाही. तुम्हाला दुःख का देतोस, मला मारून तर भेटा. देवाने शेवटी त्याच्या प्रार्थनेमुळं जो मोशेवर एकट्यावर जो देवाचा आत्मा होता 70 लोकांना पाठवलं. काय केलं बघा पुढच्या वचनामध्ये 16 वचन. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायलच्या वडिलातले 70 मनुष्य घे, जे लोकांचे वडील त्यांच्यावरचे अधिकारी असे तुला ठाऊक आहे, त्यांना माझ्याकडे आणून जमव आणि त्यांना समजताना जवळ येऊ दे आणि त्यांनी तुझ्याबरोबर इथे उभे राहावे. मग मी तेथे त्यांना समजताना उतरून येईल आणि मी तिथे उतरून येईल आणि तुझ्याशी बोलेल आणि जो आत्मा तुझ्यावर आहे त्यातून घेऊन त्यांच्यावर ठेवील, म्हणजे ते तुझ्या बरोबर या लोकांचे ओझे वाहतील आणि तू एकटाच वाहणार नाही. बघा देव इथं म्हणत आहे, तो तुझ्यावर जो आत्मा आहे तो या 70 लोकांवर मी काय करेन. बघा पुन्हा वाचते मी. मग जो आत्मा तुझ्यावर आहे 17 वचन. मग मी तिथे उतरून येईल. परमेश्वर काय म्हणतो, मी तिथं उतरून येईल आणि तुझ्याशी बोलेल आणि जो आत्मा तुझ्यावर आहे त्यातून घेऊन त्यांच्यावर ठेवी. कोणावर आत्मा आहे, मोशेवर. मोशेवर जो आत्मा आहे तो कोणावर ठेवील, 70 लोकांवर. म्हणजे येशू जगात येण्या अगोदर सुद्धा देवाचा आत्मा या 70 लोकांवर आला होता. म्हणजे मला एक या वचनातून शिकायला मिळतं की जोपर्यंत ह्या देवाचा आत्मा यांच्यावर नव्हता हे कोणते निर्णय घेऊ शकत नव्हते, यांना कोणता अधिकार मिळालेला नव्हता, हे लोकांना देवाच्या आत्म्यामध्ये बोध करू शकत नव्हते, देवाच्या मार्गात चालू शकत नव्हते. म्हणजे आता बघा इतके सारे लोक एकत्र चालले, यांच्यामध्ये आज आपण एकत्र आलो तरी आमच्यामध्ये एकमेकांमध्ये काहीतरी होतं की नाही. आपण एकमेकांना दोष लावतो, कोणाची निंदा करतो, कोणाच्या चुका काढतो, कोणाच्या काय करतो, आम्हाला आवडत नाही एकमेकांविषयी काय काय गोष्टी. मग त्या लोकांना एवढे असंख्य लोक ते एकत्र चालले असताना त्यांच्यामध्ये किती गोंधळ होत असेल. कोणी कोणाच्या पोरीलाच बघत असेल, कोणी पोरालाच बघत असेल, कोणी म्हणजे काय 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 गोष्टी होत नसतील. आणि मोशेला शेवटी प्रार्थना करावी लागली की प्रभू आता यांचं ओझं मी किती दिवस वाहणार आणि तू यांचं ओझं वाहून मला का दुःख देतोस, माझा जीव एक तर मला मारून टाक. देवाने काय आयडिया केली, 70 लोक निवड आणि तुझा आत्मा म्हणजे ते बोध करण्यासाठी. म्हणजे जो देवाचा आत्मा आहे मला ह्या गोष्टीतून शिकायचं आहे, तो यासाठी आहे की त्याने देवाच्या मार्गात लोकांनी चालवावं. यासाठी कशासाठी आहे, देवाचं त्यांनी भय धरावं, देवाच्या गोष्टी त्यांनी शिकाव्या. आता ह्यांच्यावर देवाचा आत्मा कशासाठी, अरे ह्या देवाच्या गोष्टी अशा अशा आहेत, देव असं असं बोलतो, देवाकडे तुमच्यासाठी ह्या योजना आहेत, देवाविषयी तुम्हाला ह्या गोष्टी ओळखायच्या आहेत. आणि हा जर आत्मा देवाचा या 70 लोकांवर उतरला नसता तर यांना ज्ञान झालं नसतं, यांना ज्ञान झालं नसतं. हे पण त्या सर्वसामान्य लोकांसारखेच पण यांना बोध करण्यासाठी किंवा यांना लोकांना सांभाळण्यासाठी कुणाची गरज होती, आत्म्याची. मग देवाचा आत्मा फक्त मोशेवर नव्हता, तर मोशेवरचा थोडा घेऊन यांच्यावर पण दिला होता. आज जर देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे, देवाचा आत्मा आमच्यावर आहे, तर देवाच्या मार्गात चालवण्यासाठी, देवाच्या भयात राहण्यासाठी, देवाच्या उपस्थितीत लोकांना आणण्यासाठी, देवाच्या राज्यामध्ये लोक चालत आहेत त्यांना त्या राज्याच्या मार्गावर घेऊन चालण्यासाठी. तुमच्यासाठी देवाचं राज्य आहे, आपल्याला त्या मार्गात चालायचं आहे. 70 लोकांवर देवाचा आत्मा देवाने त्या मोशे मधून घेऊन ओतला. आणि काय झालं पुढे बघा, ते लोक काय झाले मग 18 वचन. आणि तू लोकांना सांग की उद्या तुम्ही आपल्यासाठी शुद्ध करा, म्हणजे तुम्ही मांस खाल, कारण तुम्ही आपल्याला डायरेक्ट हे वचन घ्यायचं आहे. 21 वचन. मग मोशे ज्या लोकांमध्ये मी आहे ते 6 लाख पायदळ आहेत. किती लाख होते ते, 6 लाख होते. आणि तू म्हणाला आहेस की महिनाभर हे अन्न खातील. आपण डायरेक्ट 24 वचन वाचूया, हे खाण्याचं चाललंय. मग मोशेने सभामंडपाच्या बाहेर जाऊन देवाची वचने लोकांना सांगितली आणि त्याने लोकांच्या वडिलातले 70 मनुष्य जमवून मंडपाच्या सभोवती त्यांना उभे केले. आणि मग परमेश्वर मेघातून उतरून आला आणि त्यांच्याशी बोलला आणि त्याच्यावर जो आत्मा होता त्यातून घेऊन त्याने त्या 70
वडील मनुष्यावर ठेवला आणि असे झाले की आत्मा त्यांच्यावर उतरला तेव्हा त्यांनी संदेश सांगितले, पण ते आणखी काही बोलले नाही. जेव्हा देवाचा आत्मा त्यांच्यावर आला तेव्हा ते देवाचं वचन बोलू लागले, देवाविषयी ते बोलू लागले, देवाच्या गोष्टी ते करू लागले. दुसरं काही ते करत नव्हते. त्यांनी मोशेवरचा आत्मा घेऊन 70 लोकांवर ठेवला. देवाने मोशेवरचा आत्मा घेऊन 70 लोकांवर ठेवला आणि ते भविष्य किंवा संदेश सांगू लागले. काय सांगू लागले? संदेश सांगू लागले, देवाची वचनं सांगू लागले. मग अगोदर ते साधारण लोक होते, पण त्यांच्यावर देवाचा आत्मा आला. मोशेवरचा आत्मा त्यांच्यावर उतरला आणि ते संदेश सांगू लागले. काय सांगू लागले? संदेश सांगू लागले. मला हे म्हणायचंय की देवाचा आत्मा लोकांसाठी का आहे? देवाच्या मार्गावर चालवण्यासाठी, देवाचं भयामध्ये राहण्यासाठी, देवाची ओळख करून देण्यासाठी, देवाच्या उपस्थितीमध्ये त्यांना आणण्यासाठी देवाचा आत्मा लोकांवर आहे. प्रेझला. आणि बायबल सांगतं की पुढे काय झालं बघा, अजून वाचूया 26. आणि त्यांच्यातले दोघे जण छावणीत राहिले, एकाचं नाव एकदात आणि दुसऱ्याचं मेदात. आणि आत्मा त्यांच्यावर पण उतरला आणि ते लिहिलेल्यातले होते, पण ते बाहेर निघून मंडपाकडे गेले नव्हते आणि त्यांनी छावणीत भविष्य सांगितले. 70 लोकांपैकी 2 लोक त्या मंडपाजवळ नव्हते, सभा मंडपाजवळ नव्हते, पण त्यांची लिस्ट मध्ये त्यांचं नाव होते. पण ते छावणीतच बसले होते, घरातच बसले होते. ते रद्दीला असतील गेले नसते, पण त्यांना देवाने निवडलं होतं. प्रेझ लॉर्ड. पण तिथे जिथं होते तिथे पण देवाचा आत्मा त्यांच्यावर आणि ते छावणीतच भविष्यवाणी करू लागले, संदेश देऊ लागले. किती महत्वाची गोष्ट आहे. देवाविषयी सांगू लागले, ते अन्य भाषा बोलू लागले. माहित त्या अन्य भाषा किंवा काहीतरी देवाच्या एक मोठं सामर्थ्य ते भरले असतील, देवाविषयी ते बोलत असतील. जरी ते सभा मंडपाच्या जवळ नव्हते, ते कुठे होते? छावणीत होते. फक्त त्यांची लिस्ट लिहिलेली होती, लिस्ट मध्ये त्यांची नावं होती. त्यांच्यावर पण देवाचा आत्मा त्या घरात बसून उतरला आणि ते संदेश देऊ लागले. आणि बायबलचं पुढं काय झाले बघा, मग पुढं काय लिहिलेलं आहे. तेव्हा एका तरुणाने धावत जाऊन मोशेला सांगितले की एल्दाद आणि मेदाद छावणीत भविष्य सांगतात. पण नूनाचा मुलगा यहोशुआ, मोसेचा सेवक, त्याच्या निवडलेल्या तरुणातला एक, याने उत्तर देऊन म्हटले, माझ्या प्रभू मोशे त्यांना मना कर. लक्षपूर्वक ऐका. बायबल सांगतं लोक त्या मोशेला जाऊन सांगू लागले, अरे हे लोक पण भविष्य सांगत आहेत, संदेश सांगत आहेत, तू त्यांना जाऊन मना कर. आणि यहोशुआ म्हटला की त्यांना मना कर, तुम्ही का संदेश सांगत आहेत, तुम्ही का भविष्यवाणी करत आहेत. पण मोशे त्यांना काय म्हटलं बघा. तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, तू माझ्यासाठी हेवा करतोस काय? आहा, परमेश्वरचे सगळेच लोक भविष्यवादी असते आणि यहोवाने आपला आत्मा त्यांच्यावर ठेवला असता तर किती बरे झाले असते. मग मोशे छावणीत गेला आणि इस्रायलचे वडील छावणीत गेले. प्रेझ लॉर्ड. तो म्हणे माझ्यामुळे त्यांचा हेवा करू नको, भविष्यवाणी किंवा संदेश देवाचा का तूच सांगितला पाहिजे असं नको म्हणू. मोशे म्हटला सगळे संदेश सांगणारे असते ते किती बरे झाले असते. मोशेचं हृदय हे होतं, सगळे संदेश सांगणारे असते ते किती बरं झालं. तू माझ्यामुळं का मीच भविष्य सांगितलं पाहिजे, देवाचा संदेश सांगितला पाहिजे, का माझ्यावरच तो आत्मा पाहिजे असा तू विचार करू नको. सगळेच भविष्यवादी, सगळे संदेष्ट असले तर किती बरं झालं असतं. हे लोकांना देवाचं ज्ञान तरी कळलं असतं, हे लोक देवाच्या भयात तरी चालले असते, हे लोकांनी देवाविषयी कुरकुर तरी केली नसती, देवाला दोष तरी लावला नसता, ते किती आनंदात देवाच्या त्या राष्ट्रामध्ये दूध मध वाहण्याच्या देशामध्ये चालले असते. आणि म्हणून योएल मध्ये भविष्यवाणी करण्यात आली. प्रभू म्हटला की माझा आत्मा सर्वांवर टाकून देईल, शेवटच्या काळामध्ये माझा आत्मा सर्वांवर टाकून देईल आणि ते संदेश सांगतील. योएलचं पुस्तक काढूया 2रा अध्यायामध्ये. प्रेझ लॉर्ड. काय मोशेची ती प्रार्थना होती का देवाचा आत्मा सगळ्यांवर असता तर किती बरा झाला असता. आणि परमेश्वराने त्याचे शब्द ऐकले, देवाने त्याचं वचन ऐकलं, त्याचे शब्द ऐकले. आणि योएलच्या पुस्तकामध्ये परमेश्वर म्हटला की माझा आत्मा मी प्रत्येक मनुष्य मात्रावर ओतून देईल आणि ते काय सांगतील? भविष्य सांगतील. काढूया आपण ते वचन. आज देवाच्या आत्म्याबद्दल आपण शिकत आहोत आणि खरोखर देव महान आहे. योएल काढूया, योएलचं पुस्तक 2रा अध्याय आणि 28 वचन. योएल 2रा अध्याय आणि 28 वचन काढलं सर्वांनी.
त्यानंतर असे होईल की मी आपला आत्मा सर्व देहावर ओतून देईल, मग तुमचे मुलगे आणि मुली काय सांगतील? भविष्य सांगतील. Praise the Lord. सर्व देहावर ओतून दे. सर्व देहावर आहे ना, येस. त्या दुसऱ्या बायबलमध्ये सर्व मनुष्यावर ओतून देईल. योएलचं पुस्तक 2 अध्याय 28 वचन. योएलचं पुस्तक 2 अध्याय 28 वचन. आणि यानंतर असे होईल की मी आपला आत्मा सर्व देहावर ओतून देईल, मग तुमचे मुलगे आणि तुमच्या मुली भविष्य सांगतील, तुमचे म्हातारे स्वप्न पाहतील, तुमचे तरुण दृष्टांत पाहतील. आणि त्या दिवसात दासावर दासीवर मी आपला आत्मा ओतील आणि आकाशात पृथ्वी अद्भुते म्हणजे रक्त अग्नी धुराचे खांब दाखील. आणि देवाचा मोठा भयंकर दिवस येतो, त्यापूर्वी सूर्य पालटून अंधार आणि चंद्र रक्त असा केला जाईल. आणि असे होईल की जो कोणी देवाच्या नावाला हाक मारील तो सोडवला जाईल. कारण असे म्हटले आहे, कारण जसे देवाने म्हटले आहे त्याप्रमाणे जे निभावलेले, जे सियोन पर्वतावर यरूशलेमेत राहतील आणि ज्यांना परमेश्वर बोलवतो ते उरलेल्यांमध्ये राहतील. जो प्रत्येक देवाच्या नावाला हाक मारेल तो सोडवला जाईल. देवाचा आत्मा आमच्यावर का आहे? आम्ही देवाच्या नावावर ते हाक मारावी आणि आम्ही वाचले जाऊ. म्हणून मी पुन्हा सांगेन, जो येशूला उंच करतो आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्या ठाई काय असेल? जीवन असेल. देवाचा आत्मा आमच्यावर असेल तर आम्ही देवाला येशूला उंच करू. देवाचा आत्मा आमच्यावर असेल तर आम्ही येशूला उंच करू आणि आम्ही उंच करू. जो कोणी व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला जीवन मिळेल. या सर्व देहावर देवाने आपला आत्मा ओतून टाकला. म्हणून आज आम्हाला प्रार्थना करायची आहे, प्रभू तुझा आत्मा माझ्यामध्ये कार्य करू, तुझा आत्मा मला शिकव, प्रार्थना करायला शिकव, वचन वाचायला शिकव, तुझ्या उपस्थितीमध्ये यायला शिकव, तुझ्या उपस्थितीमध्ये आनंद करायला शिकव, तुझी भक्ती करायला शिकव. आणि मी तुझ्या राज्यामध्ये जो आता प्रवासाच्या काळामध्ये आहे, तुझ्या राज्यात माझा प्रवेश हो, तुझ्या राज्यामध्ये माझा प्रवेश हो. म्हणून आज आपण प्रवासाच्या काळामध्ये आहे, पण देवाचा आत्मा आपला. म्हणून आज जर तुम्ही कोणाला बघितलं ना, जो प्रार्थनेतला माणूस आहे त्याच्या तोंडातून वचन तुम्हाला ऐकायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तो वचनातून तुम्हाला बोलणारच. काही जरी घडलं तरी तो वचनातून तुम्हाला बोलणार. का? तो देवाचा आत्मा त्याच्यावर कार्य करेल. माझा आत्मा सर्व देहावर ओतून देणार आहे. छावणीमध्ये मोशेवरचा तो आत्मा घेऊन 70 लोकांवर टाकण्यात आला आणि ते संदेश सांगू लागले, देवाचं वचन सांगू लागले. तो आत्मा सर्व देहावर या शेवटच्या दिवसांमध्ये ओतलेला आहे. आणि म्हणून त्या आत्म्याकडे आमचं लक्ष द्यायचं आहे. आत्म्याला आम्हाला म्हणायचं आहे, देवा तुझा आत्मा आम्हाला सहाय्य करो, तुझा आत्मा आम्हाला चालव, आम्हाला शिकव, कारण तुझ्या पवित्र आत्म्याची आम्हाला गरज आहे. असं समजू नका का देवाचा आत्मा एकदम पवित्र लोकांवर उतरतो. नाही, हे 70 लोक पवित्र नव्हते. येशू तर तेव्हा येऊन गेला पण नव्हता. आता तरी येशूच्या देहार्पणाच्या द्वारे आपण पवित्र झालेलो आहोत. त्यावेळेस तर आम्ही ते पवित्र केलेले पण नव्हते. 70 लोक पवित्र केलेले होते का? नाही. बरं ठीक आहे, मोशेला तरी अग्नीच्या द्वारे दर्शन दिला, किंवा मोशे तरी नम्र होता, मोशे मध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी होत्या, देवाने त्याला निवडलेलं होतं. पण हे 70 लोकांवर देवाचा आत्मा आला, ते का पवित्र होते का? नाही. पण देवाने त्याचा आत्मा यासाठी पाठवला कारण ते देवाला ओळखावं, ते लोक देवाला ओळखावं, देवाच्या गोष्टी त्यांना समजाव्या. पवित्र आत्मा प्रभू येशू म्हटला, मी जातो, माझा पाराक्लेत तुमच्याकडे पाठवतो आणि तो तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवेल, देवाच्या गोष्टींची तुम्हाला आठवण करून देईल. तो आत्मा आम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे. नाहीतर बाकीच्या इस्रायल लोकांसाठी आम्ही असतो, माशासाठी कुरकुर केली असती आणि अजून कशा कोणत्या गोष्टीसाठी आम्ही कुरकुर करत राहिलो असतो. प्रेझला. तर सगळ्यात महत्वाचं आम्हाला स्वर्गीय गोष्टी प्रभूच्या निवडायच्या आहेत आणि प्राप्त करायच्या आहेत. डोळे बंद करूया. धन्यवाद येशू, आम्ही तुझे उपकार मानतो तुझ्या पवित्र आत्म्यासाठी. आम्हाला आज कळालेला आहे तुझा पवित्र आत्मा तू आम्हाला दिलेला आहे, यासाठी की प्रभू आम्ही तुझ्या गोष्टी समजाव्या, तुला ओळखावं, तुझ्यामध्ये राहावं आणि तुला फळ द्यावं. आणि देव बाप्पा, तू येईपर्यंत आमची दृष्टी तुझ्याकडे लागलेली असावी. तुझ्या पवित्र आत्म्यासाठी धन्यवाद.
होय देवा, मोशेवरचा आत्मा 70 लोकांना रोतला होता. शेवटच्या दिवशी भविष्यवाणी केली परमेश्वरा की मी सर्व देहावर माझा आत्मा ओतून देईन. आणि प्रभू तो आत्मा आमच्यामध्ये आहे. आम्ही विश्वास ठेवतो. जेवढा विश्वास आम्ही येशूवर ठेवतो तेवढा विश्वास तुझ्या पवित्र आत्म्यावर ठेवतो. त्या पवित्र आत्म्यासाठी धन्यवाद. तुझ्या आत्म्याने चालव, तुझ्या आत्म्याने शिकव, तुझ्या आत्म्यामध्ये आम्हाला राहायला सांग प्रभू. कृपा पुरव दे आणि आमच्या जीवनाद्वारे तुझं ऐका. प्रत्येकाला पवित्र आत्म्याचा स्पर्श हो. प्रत्येकावर पवित्र आत्मा ओतला जाऊ दे. कारण जिथं देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे. जिथं देव आहे तिथं देवाचा आत्मा आहे. हर एक श्राप निघून जातात, बंधनं तुटले जातात, सर्व गरिबी निघून जाते, सर्व निराशा निघून जाते, आजार निघून जातो. देवा हर एक वाईट परिस्थितीतून बाहेर निघला जातो. तो देवाचा आत्मा आम्हा प्रत्येकामध्ये कार्य करतो. धन्यवाद तुझ्या पवित्र आत्म्यासाठी. आम्ही सर्व गौरव सन्मान तुला देतो. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना.